जिल्हा परिषदेच्या विविध विभागाच्या प्रयत्नातून वैदर्भी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। खऱ्या अर्थाने ते कौतुकास्पद आहे। यासारख्या जिल्हास्तरीय व विभागस्तरीय प्रदर्शनातूनच महिला बचत गटांनी तयार केलेला उत्पादित वस्तूंना खऱ्या अर्थाने बाजारपेठ निर्माण होत आहे। अशा सारख्या वैदर्भी महोत्सवातूनच महिला सक्षमीकरणाचा पाया रचल्या जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केले। लाभ मिळणार आहे आपली बचत गटांची महिलांचा, कारण की बचत गट प्रत्येक जिल्ह्यामध्ये राहतात, प्रत्येक जिल्ह्यामध्ये बचत गट उद्योग करतात, त्यांचे पदार्थ आहेत त्याची विक्री केली जातात। लेकिन असं पाहण्यात आलेलं आहे जेव्हा एक वेगळा ब्रँड तयार होते तो ब्रँडची अजून जास्त डिमांड जनरेट होते मार्केटमध्ये। तो आता हे वैदर्भी जे ब्रँड तयार करण्यात आलेला आहे या ब्रँडच्या अजून एक वेगळी ओळख मिळणार आहे आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि राज्यस्तरावर सुद्धा। आणि या ब्रँडच्या माध्यमातून जर तुम्ही जे बचत गट आहे त्यांचे प्रोडक्टची विक्री झाली तो अजून त्या ब्रँडच्या निमित्ताने अजून त्याची डिमांड जनरेट होईल आणि आपले जे बचत गट आहे त्यांना एक वेगळी मार्केट मिळणार आहे, त्यांचे प्रोडक्ट्स एक वेगळी मार्केट मिळणार आहे आणि त्यांचा उत्पन्न सुद्धा खूप गतीने वाढणार आहे। म्हणून ह्यासारखी ब्रँडची सुद्धा खूप आवश्यकता आहे आणि भविष्यात आपले जेवढे मावींचे बचत गट आहे, महिला कल्याणचे उमेदचे बचत गट आहे त्यांच्या उत्पन्नामध्ये सुद्धा नक्की वाढ होणार आहे या ब्रँडमुळे। आणि मेळघाटचा तसा एक वेगळा ब्रँड आहेच आपल्या जिल्ह्यात, तो एक चांगली संकल्पना आहे आणि ह्यामुळे भविष्यात खूप उत्पन्न होणार आहे आपल्या बचत गटांना आणि त्यांना सुद्धा एक चांगली ओळख त्यांना मिळणार आहे। आणि इथे जे आलेले अंगणवाडी ताई आहेत विशेष करून त्यांच्यासाठी मला सांगायचं आहे की आमचा जे अनुभव आहे महिला बालकल्याण विभागासंदर्भात ते खूप चांगला आहे। मागील 1.5 वर्षात आम्ही पाहिलं आहे की जे कुठलीही जबाबदारी देण्यात आलेली आहे महिला बालकल्याण विभागाला आणि विशेष करून आपल्या अंगणवाडीला ते सर्व लोकांनी खूप उत्साहाने काम केलेलं आहे आणि प्रत्येक जबाबदारी तुम्ही लोकांनी पार पाडली। इलेक्शन पूर्वी एक मोठी जबाबदारी देण्यात आली होती लाडकी बहन स्कीमच्या इम्प्लिमेंटेशन करण्याची। त्याच्यात सर्व अंगणवाडी सर्व सुपरवायझर मला खूप मनात काम केलेलं आहे आणि त्याच्यात रिझल्ट आहे की आपले जिल्ह्यामध्ये जवळपास 7 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला। एवढा मोठी संख्यामध्ये पहिल्यांदा कुठली योजनेमध्ये लाभ देता आला आणि हे सगळं शक्य आहे तुम्ही लोकांमुळे। शेवटी सगळं काम अंगणवाडी मार्फत करण्यात आलं आहे आणि इनफॅक्ट याच्यात बचत गटांच्या महिलांनी सुद्धा सहभाग घेतला होता आणि सहकार केला होता। तसेच पोषण माह राबवला जातात दरवर्षी सप्टेंबर महिन्यात, तर ह्या वर्षी सुद्धा आणि तसं मागील वर्षी सुद्धा आपला अमरावती जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आलेला आहे। हे खूप मोठी उपलब्धी आहे की पूर्ण महाराष्ट्रात अमरावती जिल्ह्याचं नाव प्रथम येत आहे आणि ज्याच्यासाठी पोषण माह राबवला जातात त्याचा मुख्य उद्देश आहे की पोषणचा खरा जे अर्थ आहे ते लोकांना कळला पाहिजे। नृत्य, खेळ स्पर्धा, महिलांकरिता प्रशिक्षण कार्यशाळा आणि वैदर्भीय चविष्ट भोजनाची मेजवानी देणाऱ्या जागर स्त्री शक्तीचा या वैदर्भी महोत्सवाला सोमवारी आयोजित कार्यक्रमांमध्ये जिल्हाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून महिला समूहांना प्रोत्साहन दिले। माता जिजाऊ सावित्रीबाई फुले व रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली। सुरुवातीला स्वागत गीताने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका प्रीती देशमुख यांनी केले। 25 मार्च पर्यंत आयोजित या महोत्सवाअंतर्गत रविवारी सिने अभिनेता भारत गणेशपुरे यांच्या उपस्थितीत कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। हे कवी संमेलन चांगलेच गाजले। शेतकरी तसेच वराडी व महिलांवर आधारित या कवी संमेलनाला प्रेक्षकांनी चांगला साथ दिला। ग्रामीण भागातील स्वयंसहायता समूहातील महिलांचे जीवनमान उंचावणे, त्यांचे सबलीकरण करणे व उपजीविका आधारित उपक्रम राबविणे याकरिता उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राज्यामध्ये राबविण्यात येत आहे। याचाच एक भाग म्हणून स्वयंसहायता समूहांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी 22 ते 25 मार्च दरम्यान वैदर्भी महोत्सव जिल्हा विक्री प्रदर्शनीचे आयोजन सायन्स कोर मैदान
येथे करण्यात आले आहे। या प्रदर्शनीमध्ये जिल्ह्यातील 105 स्वयंसहाय्यता समूहाचे स्टॉल लावण्यात आले आहे। या अंतर्गत महिला विविध प्रशिक्षण, ज्यामध्ये मायक्रोन पासून वस्तू तयार करणे, ज्वेलरी आर्ट प्रशिक्षण, बांबू क्राफ्ट प्रशिक्षण, दिव्यांग स्वयंसहाय्यता समूह यांच्याकरिता उद्योजकता विकास व कौशल्य विकास प्रशिक्षण, फोटोग्राफी, व्हिडिओग्राफी, रेशीम ज्वेलरी, मेहंदी आदी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे। या सर्व स्टॉलची जिल्हाधिकारी कटियार, सीईओ संचिता मोहपात्रा, प्रकल्प संचालिका प्रीती देशमुख यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या। आपण इथे पुरस्कार दिले, पण मला वाटते तुम्ही सगळे विजेता आहेत। तुमचं काम जे प्रामाणिकपणे तुम्ही करत आहे, जे मला वाटते बाकी लोक जितकं प्रामाणिकपणे कामं करत नाही, तुम्ही तेवढे प्रामाणिकपणे कामं करतात। आणि आमचं जे मुलं भविष्यात आपण घडवणार, त्याच्यासाठी तुमचं सर्वाधिक जास्त मोलाचं त्यामध्ये इनपुट्स आहेत। ज्या गाव पातळीवर पालक असतात, त्यांच्या स्वतःच्या मुलावरती इतकं लक्ष नसते, पण त्यांचं जेवण, त्यांचा अभ्यास, त्याच्यावरती तुम्हीच लक्ष देतात। तुम्ही सगळ्यांना परत माझी खूप खूप धन्यवाद म्हणायचं माझी इच्छा आहे की तुम्ही चांगलं काम करत आहेत म्हणून। अजून पुढे आपण जे आपला नवीन उपक्रम आलेला आहे, त्यामध्ये मुलांच्यासाठी अजून कामं करूया। निपुण अभियान आलेलं आहे, त्यामध्ये आपण कामं करूया। मुलांना आता आपल्या अंगणवाडीमध्ये जे आपले सगळे अंगणवाडी इंग्लिश अंगणवाडी करूया, आणि त्याच्यासाठी तुम्ही सगळ्यांचं मला मदत लागणार आहे, आणि मला नक्की माहिती आहे तुम्ही नक्की मदत करते। आमचे मुलं जे क्लास 1 ला जाते, त्याचा दर्जा आमच्या जिल्हा परिषद शाळेपेक्षा जास्त चांगला असणार असं मला वाटते, आणि तुम्ही ते करू शकता। खूप खूप धन्यवाद। तुम्ही आज खूप मोठ्या प्रमाणात इथे आलेले आहात। आज दिवसभर तुम्ही एन्जॉय करा। आमचे जेवढे बचत गटांनी स्टॉल्स लावलेले आहेत, त्याला भेटी द्या, त्यांना प्रोत्साहन द्या, आणि पुढच्या वाटचालीसाठी तुम्ही सगळ्यांना शुभेच्छा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।